आणखी एका मुद्द्याकडे मी लक्ष वेधतो ते म्हणजे आज समाजवादी पक्षाचा देखील त्यांच्या त्या पक्षातल्या घडामोडींचा देखील आज दाखला देण्यात आलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच समाजवादी पक्षामध्ये ज्यावेळेस फूट पडलेली होती, अखिलेश यादव यांनी वेगळं अधिवेशन भरवलेलं होतं आणि याच अधिवेशनावरती मुलायम सिंह यादव यांनी आक्षेप घेतलेला होता, ते बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं आणि त्यावरून समाजवादी पक्षामध्ये एक फूट सदृश्य किंवा संघर्ष निर्माण झालेला होता, उभी फूट पडल्याचं एक चित्र निर्माण झालेलं होतं आणि ती केस सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली होती। त्यावेळेस कपिल सिब्बल यांनीच अखिलेश यादव यांची बाजू मांडली आणि अखिलेश यादव यांची बाजू मांडल्यानंतर त्या प्रकरणामध्ये अखिलेश यादव यांच्या बाजूने निकाल देण्यात आलेला होता। अखिलेश यादव यांच्या बाजूने राजकीय पक्ष आहे, अखिलेश यादव हे त्या पक्षामध्ये प्रमुख होते आणि अखिलेश यादव यांच्याकडे संसदीय पक्षाचं बहुमत सुद्धा होतं। हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी विचारात घेतलेले होते आणि त्याचाच संदर्भ हा सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी दिला होता। आता सरन्यायाधीशांनी मुलगा जिंकला की वडील जिंकले या मुद्द्यावरती सुद्धा कपिल सिब्बल यांनी मुलगा जिंकला आणि मुलाची केस मी लढवली होते अशा पद्धतीचं जे काही स्टेटमेंट आहे ते केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुढे कपिल सिब्बल यांनी आता हे समाजवादी पक्षातील जे प्रकरण आहे या प्रकरणातला हा जो युक्तिवाद आहे या युक्तिवादानंतर आता आपण पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांचा जो सध्या युक्तिवाद सुरू आहे या युक्तिवादाकडे येऊयात। कपिल सिब्बल यांनी 2018 ची शिवसेना पक्षाची जी घटना आहे या घटनेसंदर्भात आता युक्तिवाद करायला सुरुवात केलेली आहे। निवडणूक आयोगाने 2018 ची शिवसेनेची घटना आहे हीच दुर्लक्षित केली अशा पद्धतीचा हा युक्तिवाद आहे। विधिमंडळातील बहुमताच्या आधारे पक्षात फूट पडल्याचं गृहीत धरण्यात आलं, त्या आधारावर ही घटना हुकुमशाही स्वरूपाची असल्याचं मी यावर विचार करणार नाही असं निवडणूक आयोगाने म्हटलं। संघटनात्मक शाखेत आम्ही बहुमताच्या बाबतीत खूप पुढे होतो, त्यानंतर निवडणूक आयोगाला संघटनात्मक रचना बाजूला ठेवायची होती, ही घटना दूषित झाली आणि असं ठरवायचं होतं। त्यानंतर 30 जून नंतर जेव्हा शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा आमच्यासोबत असलेले लोकही निघून गेले। खरं तर आधी 31 त्यानंतर 39 आणि त्यानंतर तीच संख्या जी आहे ती 54 पर्यंत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत इतर जे काही अपक्ष आमदार हे गेले होते या सगळ्याचा जो संदर्भ आहे तो कपिल सिब्बल सध्या सुप्रीम कोर्टामध्ये देत आहेत। सुप्रीम कोर्टामध्ये बोलताना कपिल सिब्बल यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय की ज्या वेळेस नक्कीच भरत आजची सुनावणी आता संपलेली आहे, मात्र उद्या देखील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद हा सुरू राहणार आहे, त्यामुळे उद्या काय कोर्टात घडतंय ते देखील खूप महत्त्वाचं असणार आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत, अपडेट्स दिलेत त्याबद्दल धन्यवाद। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आजची सुनावणी संपलेली आहे, मात्र उद्या देखील कपिल सिब्बल यांचाच युक्तिवाद सुरू राहणार आहे। मी उद्या अपात्रतेवर बोलेन, माझा युक्तिवाद उद्या संपेल असं कपिल सिब्बल यांनी स्पष्ट केलेलं आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची उद्या पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। आपण बघतो गेल्या काही दिवसांपासून दररोज सुप्रीम कोर्टामध्ये या महत्त्वाच्या विषयावर सुनावणी होते। कपिल सिब्बल अगदी वेगवेगळे दाखले देऊन युक्तिवाद करतायत, मात्र उद्या त्यांचा युक्तिवाद संपणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। आजची सुनावणी संपले, उद्याही सिब्बलांचाच युक्तिवाद सुरू राहणार आहे। अपात्रतेबाबत आता कपिल सिब्बल उद्या कोर्टात युक्तिवाद करणार आहेत, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आता उद्या ठाकरे सेनेचे वकील कपिल सिब्बल काय मुद्दे मांडतायत, काय दाखले देत आहेत ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। आज जनता दलाचा आणि समाजवादी पक्षाचे देखील त्यांनी काही दाखले दिलेले आहेत। उद्या देखील हा युक्तिवाद सुरू राहणार आहे, मात्र उद्या कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपेल। मी उद्या अपात्रतेवर बोलेन आणि माझा युक्तिवाद संपेल असं सिब्बल यांनी स्पष्ट केलेलं आहे।